हाय हॅलो नमस्कार. मी चिन्मय उदगीरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो जिद्द की कहाणीमध्ये. जिद्द ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, पण ती कमावता येते, ती असावी पण लागते. त्यांच्यामध्ये असते आणि जे ते कमावतात तेच काहीतरी घडवू शकतात, घडवतातच. कारण त्यांना आपलं पॅशन कळलेलं असतं, पॅशनमुळे जिद्द निर्माण झालेली असते आणि जिद्दीतून त्यांना त्यांच्या आयुष्याचं मिशन सापडलेलं असतं. आणि काही जण असे अवली असतात की जे असंख्य वर्ष, असंख्य तप, आपलं मिशन नित्यनेमाने, आपलं आयुष्य सॅक्रिफाईस न करता आयुष्याचा आनंद घेत घेत डिव्हाइनली पूर्ण करत असतात. आणि अशी लोक आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं वैशिष्ट्य होतात. तो गाव, ते जिल्हा त्यांच्या नावाने ओळखलं जातं. आणि सोलापूर आणि किडनी हे समीकरण म्हटलं की डॉक्टर विजय रघोजी सर यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव आपल्या समोर येऊ शकत नाही. आणि त्या आज आपल्यात साक्षात उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांची कन्या डॉक्टर निहारिका, त्यांचे जावई डॉक्टर गजानन दोघेही उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. आणि अर्थात सरांचा मी एवढा छान इंट्रो दिला, पण हे दोघंही जण, ही तरुण पिढी जे आता पुढे हे सगळं घेऊन जाणार आहेत, तेही तितकेच तुल्यबळ आहे हे आपल्याला आता बोलताना कळणारच आहे. पण सुरुवात करूया डॉक्टर सरांपासून. सर, गुलबर्गा आपलं गाव, आपण बँगलोरमध्ये शिकलात आणि आपण प्रॅक्टिस सुरू केली सोलापूरमध्ये. आणि जेव्हा सुरू केली तेव्हा सोलापूरमध्ये असं काहीतरी कोणीतरी येऊन प्रॅक्टिस सुरू करण्याचा विचारही करू शकत नव्हतं. कारण तुमच्याकडे इतकं पोटेन्शियल होतं की तुम्ही पुणे मुंबईमध्ये गेला असता आज काहीतरी बहुतेक वेगळंच तर उभं राहिलं असतं. पण तरीही सोलापूरच का निवडलं? काय स्ट्रगल होता त्यावेळेसचा? काय काय कष्ट तुम्हाला सहन करावे लागले? आणि मग इथे तुम्ही जे काय सेटअपने सुरू केलं त्या सगळ्याचा आजपर्यंतचा प्रवास, हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचंय सर. 95 FM आणि उदगीरकर, मी तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो की आमचा इंटरव्ह्यू तुम्ही आज घेते आणि रघुजी किडनी हॉस्पिटलच्या प्रगतीबद्दल तुम्ही बोलणार आहे, त्याच्याबद्दल मला अभिमान वाटतंय. तो बेसिकली कसं असं, जिद्द नसताना जीवनच नाही. करेक्ट. जिद्द तरी माणसाला पाहिजे, ते एकच पुढे आणू शकतो माणसाला. ऑर्डिनरी लाईफ घेऊन तुम्ही केव्हा जगू शकत नाही. यू शुड हॅव सम फोकस अँड विजन. सो इन द बिगिनिंग ऑफ द लाईफ कोणाचं विजन नसतं. पहिला माणूस स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, ते पहिलं करतो आम्ही. पण सोलापूरला याचं कारण एकच आहे की बेसिकली बेंगळूरमध्ये मी जेव्हा असताना मी 8वा युरोलॉजिस्ट होतो. आता देर आर 200 युरोलॉजिस्ट आहेत. इनस्पाइट ऑफ दॅट मला लोक म्हटले की तुम्ही काय बेंगळूर सारखं गाव सोडून येते. तो 2-4 कारणामुळे आलो की बेसिकली लाईफ इझी असते, लाईफ टफ नसतं, तुम्ही एस्टॅब्लिश करू शकतो. आणि कुठं पहिला माणूस जे जात आहे ते माणसाला केव्हाही लॉंग रन ॲडव्हान्टेज असते. आणि आईवडील जवळ होते, गाव जवळ आहे, न कळत कळत गावाच्या लोकांना मी सेवा देऊ शकतो. दिस वॉज द आयडिया ऑफ कमिंग टू सोलापूर. तो ह्यामुळे सोलापूरला आलो आणि माझं काही एक्झिस्टन्स नव्हतं. मी फक्त एक सुटकेस घेऊन सोलापूरला आलो. आय डिडंट हॅव एनिथिंग देअर. बरोबर. इथं येऊन परत आम्हाला स्पेशालिटी बद्दल वर्क करायचं. नवीन स्पेशालिटी असल्यामुळे लोकांना माहीत नाही की काय स्पेशालिटी आहे, तुम्ही काय करते. तो याला कमीत कमी 10 वर्ष लागला आम्हाला की लोकांपर्यंत पोहोचून सांगायला, करायला. कितीही म्हटलं तरी बी डॉक्टरचं रिझल्ट, डॉक्टरचं नेचर फार मुख्य आहे. बरोबर. तुम्ही किती म्हणा मी किती मोठं आहे, काय शिकलेलं आहे, ही गोष्ट नंतरचं आहे. बरोबर. पण आम्हाला आमचं काम करूनच दाखवायला पाहिजे की लोकांना. दॅट इज कॉल्ड एज माउथ टू माउथ पब्लिसिटी. बरोबर. आणि दिस इज द ओनली पब्लिसिटी इन मेडिसिन वेअर इट कॅन स्प्रेड व्हेरी इझिली. बट ह्याला टाइम लागतंय. बरोबर. मेडिकल फील्ड आणि सर्जिकल फील्ड मध्ये फरक असा आहे की सर्जिकल फील्ड एस्टॅब्लिश करून त्याचा रिझल्ट दाखवायला टाइम लागतंय. मेडिसिन मध्ये माणूस ट्रीट केला, 4 पेशंट मध्ये बरं झालं, तुमचं नाव होतं. बरोबर. ऑपरेशन, एक माणूस, तुम्ही कसं आहे बाबा, कोणाकडे गेले, ऑपरेशन झाला, चांगला आहे का, तो हे ऐकून लोक येते. बरोबर. हे पहिला पार्ट आहे. बरोबर. दुसरं पार्ट म्हणजे आता 40 वर्ष मध्ये, आता 45 वर्ष झाला, प्रत्येक 10 वर्षी मी नवीन बघतोय मेडिकलमध्ये. बरोबर. म्हणजे आम्ही डिकेड म्हणतो, डिकेड जर्नी. सो प्रगती कसं असतं माणसाचं की बेसिकली पहिला तुम्हाला डिग्री पाहिजे. बरोबर. विदाउट डिग्री यू कॅनॉट कॉम्पिट विथ अदर्स. करेक्ट. लोक म्हणते की माझ्यापेक्षा काय शिकलंस तू, काही नाही. तो देन आय हॅव टू हॅव सेपरेट डिग्री. बरोबर. 1. एकदा डिग्री आला, दुसरे लोक येत असते, 17 वर्षानंतर लोक आले, तेव्हा तुम्हाला एक चांगलं इन्स्टिट्यूट पाहिजे काम करायला. तिथं तुम्हाला सुख मिळते, रिझल्ट मिळते, हॅपीनेस मिळते, प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन मिळते, हे सगळं. तो हे जर्नीमध्ये आम्ही
10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, तो हे चौथा डिकेड, 4 डिकेडमध्ये आम्ही आता हे नवीन हॉस्पिटल गेले 6 वर्षापासून बांधलो आम्ही. बरोबर. तो 100 बेडचं हॉस्पिटल आहे, मल्टी स्पेशालिटी आहे. ह्याच्या अगोदर मी एकटं काम केलो, कॉर्पोरेटमध्ये काम केलो, ट्रस्टमध्ये काम केलो, पार्टनरशिपमध्ये काम केलो. सबसिक्वेंटली मला लास्ट ऑफ द डे मला वाटलं की नाही, वी हॅव टू आमचं एक स्वतःचं पाहिजे. बर. बिकॉज काय होतं सर, जेव्हा कॉमन लोकांमध्ये मिळून काम करते तो प्रत्येक माणसाचं एक इगो असते, प्रत्येक माणसाचं विजन वेगळं असते. प्रत्येक माणूस म्हणते मला पैसे मिळायला पाहिजे, प्रत्येक माणूस म्हणते मी तुझ्यापेक्षा सिनियर आहे, मला फोकस पाहिजे. बरोबर. हे सगळ्या गोष्टीमध्ये मी 40 वर्ष बघून वाटलं की आम्हाला स्वतः करायचं असेल तर एक तरी डूब मरो, नाहीतर वर उठो. सो दिस वॉज माय कन्सेप्ट. मी यांना म्हणतो मी एकटंच करणार, समजा त्याच्यामध्ये नुकसान झालं तर तुम्ही विकायची तयारी ठेवा, नाही झालं वी विल वर्क. पण सगळं तयारी सर, आजकाल कोणी तुम्ही लोन नाही भरले म्हणून जेलमध्ये कोणी घालत नाही. बरोबर. यू गिव्ह टाइम फॉर द रिपेमेंट ऑफ EMIs वगैरे. तो ह्याच्या तत्वावर आम्ही सुरू केलो सर. आजच्या तारीखमध्ये आम्हाला काही रिग्रेट्स नाहीये. तो वी आर डुईंग व्हेरी वेल. आणि त्या हिशोबाने आम्ही लकीली आता कोणत्या बापाकडे मुलगी येते सांगा. माझ्याकडे मुलगी आले, माझ्याकडे डॉक्टर जवळ आले, तो याच्यामुळे मला प्रगती करायला अजून स्कोप मिळाला आणि पुढे कोणीतरी हे झेंडा चालू शकतो. बरोबर. तो ह्यांच्यामुळे मला हे नाहीतर मी केलं बी नसेल. बरोबर. दॅट वॉज द रिझन फॉर दॅट बेसिकली. तो आता फक्त आम्ही एवढंच बघतो, आफ्टर रिपेइंग द लोन वी नेव्हर टेक एनी लोन फॉर एनिथिंग. whatever you want to invest, we will invest from our corpus only. EMI कुठेही घेत नाही सर आम्ही. बरोबर. आता काय इव्हन लास्ट 3-4 years मध्ये वी इन्व्हेस्टेड नियरली 7 to 10 crores. एकही लोन घेतलं नाही सर आम्ही. तो वी वर्क, म्हणजे यांचं कोणावर लोड नको. बरोबर. आणि लोन नसता सुद्धा तुम्ही बेसिकली प्रगती करू शकतो. बरोबर. हे जस्ट वी वॉन्टेड टू टेल पब्लिक. लोकांना सांगायचं याच्यामुळे मेसेज एकच आहे की बेसिकली तुम्ही प्रगती मनात ठेवा, विजन ठेवा, काय करायचं, अचीव करते नाही करते नथिंग इज देअर, पण विजन तरी ठेवायला पाहिजे. बरोबर. आणि त्या हिशोबाने तू प्रगती, इकॉनॉमिक्स प्लॅनिंग हे सगळं तयारी पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही पुढे गेलो. आम्ही फक्त आमच्या हॉस्पिटलचं एकच नवीन उपक्रम तो भारत देशात कोणी नाही सर, आम्ही एकटंच चालवतो. लास्ट 24 वर्षापासून आमचे कन्सेप्ट आहे दॅट इज कॉल्ड एज मोबाईल लिथोट्रिप्सी. बर. मोबाईल लिथोट्रिप्सी म्हणजे वी गॉट अ मशीन, जर्मन मशीनचं आहे. आमच्याकडे 3 ते 4 मशीन आहे सर. बरोबर. विच कॉस्ट अबाउट 1 crore रुपीज पर मशीन. हो. हा, तो आम्ही ज्यांच्याकडे, जे लोकांकडे मशीन आणू शकत नाही, त्यांचं कुवत नसतं, त्यांच्याकडे काय म्हणते डेअरिंगनेस नसतं, तर हे सगळं आम्ही असं डॉक्टर हुडकून ते आम्ही डोर स्टेप सर्व्हिस देऊन ते आम्ही स्टोन्स तिथं मशीनवर फ्रॅगमेंट करतो. दिस अ न्यू कन्सेप्ट. बट लास्ट 24 years पासून आम्ही प्रत्येक महिन्याला आम्ही पूर्ण जातो एक्सेप्ट पुणे अँड मुंबई आणि गोवा. हे सोडून मी सगळं गावात आम्ही जाऊन, आमचं टीम असते, ते जाऊन तिथं लिथोट्रिप्सी मशीन, त्यांच्याकडे व्हॉट्सअप आहे, SMS आहे, ईमेल्स आहे, तो डिजिटल मार्केटिंग आहे. हे सगळं मध्ये ते अपॉइंटमेंट असतं. हे डॉक्टरकडे ह्या दिवस जायला पाहिजे, हे डॉक्टरकडे ह्या दिवस जायला पाहिजे. तो त्या हिशोबाने हे नोवेल किती लोक सुरू केले. पुण्याला 3 लोक सुरू केले, बंद केले. आम्ही एकच माणूस ऑल ओव्हर इंडिया वी आर डुईंग दॅट मोबाईल सर्व्हिसेस. दिस इज व्हेरी न्यू कन्सेप्ट. ऑफकोर्स त्याच्यामध्ये वेरियंटेर आहे मशीनचं, त्याच्यामुळे आम्हाला 2-4 मशीन असल्यामुळे एक मशीन खराब झाली की दुसरं मशीन रिप्लेस करतो. सो दिस वॉज द युनिकनेस ऑफ अवर हॉस्पिटल. सर, तुम्ही जितक्या शांतपणे आणि सोपं करून सांगता आहात ना, तेवढा हा प्रवास नक्की सोपा नाहीये. 80च्या दशकामध्ये 2 विजय मिळालेत बरं का. एक विजय नावाने बच्चन मिळाले बॉलिवूडला, आणि सोलापूरला बच्चन मिळाले विजय रघुजी नावाने. कारण या गोष्टीमध्ये, या प्रवासामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची होती, ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही रिस्क घेतलेली आहे. रिस्क तरी घेतलो सर आम्ही. सोलापूरमध्ये एकच सुटकेस घेऊन येणं, मग त्यावेळेस लोन घेणं. 97 साली पहिलं कॉर्पोरेट हॉस्पिटलची कॉन्सेप्ट जी 97 साली कुठे नव्हतं सोलापुरामध्ये आणणं, मग तिकडनं वेगळं नाही, आता मला मेरा खुद का करणं आहे, ते करणं. आणि हा सगळा प्रवास की तुम्ही आता पण जे सांगितलं की डोर टू डोर टेस्ट घेणं, या सगळ्यामध्ये एक रिस्क नावाची जी गोष्ट आहे, त्याला हिरोइझम म्हणतात, तो तुमच्यामध्ये आधीपासूनच होता.
आता या हिरोइझमचं गमक जे आहे ते कशामुळे आहे हे मला निहारिकाजींना विचारायचं. गुड गुड. तुम्ही डॉक्टर आहातच, त्याच्याकडे मिळणारच आहे, पण विजय सरांचे अनेक पैलू उलगडत असताना हे जे हिरोइझम, हे जी बच्चनगिरी आलेली आहे ही कशामुळे हे तुम्ही सांगा. सो ऍक्च्युली बघायला गेलं तर त्यांच्याकडे बच्चनगिरी खूप आधीपासून आहे. कारण त्यांची रिस्क टेकिंग ॲबिलिटी जी आहे ती इतकी स्ट्रॉंग होती की त्यांनी आम्हाला पण त्याचा खूप प्रयत्न केला शिकवायचा की तुम्ही जोपर्यंत रिस्क घेणार नाही लाईफमध्ये तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. रिस्कची भीती का वाटते की जर चुकलं किंवा आपलं हे काही लूज झालं तर त्यांनी मला नेहमी हे शिकवलंय की काय लूज झालं तर काय लूज होईल. इफ यू हॅव अ फॅमिली बिहाइंड यू, तू सगळं उभं करू शकते. तुझ्याकडे तुझी डिग्री आहे, तुझं शिक्षण आहे आणि तुझं फॅमिली सपोर्ट आहे. मॅक्सिमम काय होईल, तू काहीतरी व्हेंचर केलं आणि ते फेल होईल, ठीक आहे, यू कॅन स्टार्ट अगेन. तू थोडं 1 वर्ष मागे जाशील, तू 2 वर्ष मागे जाशील, बट यू हॅव ऑल द ॲबिलिटी टू स्टार्ट अगेन अँड ऑल यू नीड इज युअर एज्युकेशन अँड युअर फॅमिली सपोर्ट. सो ते त्यांनी लहानपणापासून मला खूप त्याच्यावरती इन्व्हाइट केलेलं आहे. त्याच शिकवणीतनं किंवा ह्याच्यातनं मी पण मोठी झाली आहे. बाबांचं रिस्क टेकिंग तर ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा पण मोठी गोष्ट जी मला शिकायला मिळते म्हणजे त्यांचं विजन. की बेसिकली इफ यू डोंट हॅव अ विजन तुम्ही ते अचीवच नाही करू शकत. विजन ठेवा, अचीव नका करू, काही प्रॉब्लेम नाही, बट इफ यू वॉन्ट टू अचीव यू हॅव टू हॅव अ विजन. तर ते लहानपणापासून शिकवलं. त्याच्यामुळे लहानपणापासून मला कळलं की मला काय करायचंय. सो आय वॉज नॉट thinking that I want to be a doctor only. I knew I wanted to be a surgeon only. So मी लहानपणी म्हणजे if you not believe जेव्हा मी 4 किंवा 5 वर्षाचे होते मी एक छोटा ग्रीन ओटी गाऊन शिवला होता इतकासा. आणि मी जे पेशंट स्टेप कडून चढून ओटी व टेबलवर बसतो त्या टेबलवर उभं राहून मी सर्जरी बघायच्या वयाच्या 5व्या वर्षी एक ग्रीन गाऊन घालून. सो आय डिड नॉट नो एनिथिंग. मला तेव्हा काही म्हणजे हार्डली 5 वर्षाच्या मुलाला एक बॉडी पार्ट्स कळत असतील, पण तेव्हापासून ऑपरेशन बघायची इच्छा आणि जिद्द होती ती बाबांमुळे होती. सो ते डोक्यात होतं की जर डॉक्टर झाले तर सर्जनच होईल. फिजिशियन मला व्हायचं नव्हतं, पण जे डॉक्टर झाले तर सर्जनच होईल. आणि ती विजन मी ठेवली होती लहानपणापासून बिकॉज ऑफ बाबा. आणि त्याच्यामुळे आज मी एक गायनेकोलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन बनू शकले. सो ऑल थँक्स टू हिम फॉर दॅट. क्या बात आहे. सर मला परत तुमच्याकडे यायचं आहे. तर निहारिकाजींच्या बद्दल झालं की त्यांच्याकडे एक रोल मॉडेल ऑलरेडी होते, त्यांचे हिरो होते, त्यांचे बाबा, आणि त्याप्रमाणे ते डॉक्टर झाले सुद्धा. पण तुम्ही सर अजून एक हिरो इंट्रोड्यूस केलेले आहे, म्हणजे निहारिकाजींचे पण हिरो आहेत, ते म्हणजे आपले जावई. नाही सर, त्यांच्याबद्दल कुठलाही सासरा सर जावयाबद्दल चांगलंच बोलतो. नाही बोल, मला पूर्ण माहिती असेल की कसं सर चांगलं नेचर बद्दल, चांगलं प्रोफेशन बद्दल आणि चांगलं थिंकिंग बद्दल हे तिन्ही गोष्टी वेगळ्या आहे. तो बेसिकली जेव्हा यांनी MD MS दोघं पास झाले तेव्हा सबसिक्वेंटली त्यांना MS करताना एक गव्हर्नमेंट पेशंट डॉक्टर्स जेव्हा होते ना सर, त्यांचं बॉन्ड पिरियड म्हणून असते. बरोबर. कंपल्सरली टू वर्क फॉर 1 year 2 years. तो त्या काळात हे दोघं सोलापूरला होते. आणि जेव्हा जेव्हा फ्री टाइमला डॉक्टर माझ्याकडे येत होते, पेशंट बघत होते. आणि जे पॉसिबल आहे उनको बेसिकली MD डिग्री होतच त्यांना, करेक्ट, तो बघत होते. देन हे सगळं त्यांनी म्हणलं की बाबा बस आता काय करायचं म्हणलंय. नाही म्हणलं, यू कॅनॉट स्टॉप हिअर, तुम्ही पुढे शिकायला पाहिजे. बरोबर. तो शिकायला पाहिजे म्हणजे काय शिकायला पाहिजे. आय नेव्हर टोल्ड हिम की तुम्ही हे शिकायला पाहिजे, बिकॉज आय कॅनॉट एनफोर्स एनीबडी दॅट यू शुड डू दिस वन. तो नंतर त्यांना एक जिद्द झाला की बेसिकली मी अजून पुढे शिकायला पाहिजे. तो पुढे शिकायला पाहिजे. त्याने 6 महिने अभ्यास केले. 6 महिने महाराष्ट्र स्टेटमध्ये 4 नंबर आले, त्यांनी 4th आले. आणि त्याच्यामध्ये 4th आल्यानंतर तेव्हा त्यांना काहीही स्पेशालिटी करू शकत होते. कार्डिओलॉजी पासून, न्यूरोलॉजी पासून, नेफ्रॉलॉजी पासून काही करू शकत होते. पण त्यांनी जेव्हा मी 6 महिने इथं माझ्याबरोबर काम करत होते की माझं स्ट्रगल बघितले, माझं नेचर ऑफ प्रॅक्टिस बघितले, मला मदत करायचं असलं काय पद्धतीने मदत करायचं त्यांच्या डोक्यात होतं, पण मला त्याने नाही बोलले. फ्रँक सांगतो मी. पण ते सबसिक्वेंटली त्यांनी गेल्यानंतर त्यांनी ह्याच्या 4 नंबर आले. त्यांचं काउन्सिलिंग असतं सर मेडिकलमध्ये, वेन यू वॉन्ट टू गेट सम स्पेशालिटी. तर काउन्सिलिंग गेले त्यांनी. काउन्सिलिंग गेल्यानंतर तो तेव्हापर्यंत मी त्यांनी नाही बोलले. इव्हन आय नेव्हर टोल्ड यू बिकम दिस स्पेशालिटी. करेक्ट. बिकॉज त्यांच्या मनात एक असलं आणि मी सांगायचं असेल तर इट इज नॉट गुड, डझंट डू गुड. तो गेल्यानंतर त्यांनी जेव्हा मला जे मदत होते ते स्पेशालिटी सिलेक्ट केल्यानंतर मला फोन केले, बाबा मी नेफ्रॉलॉजी घेतली. क्या बात. He has not told me anything. I have not told anything to him. तो नेफ्रॉलॉजी में काय सर, मी युरोलॉजी किडनी सर्जन आहे, हे नेफ्रॉलॉजी किडनी फिजिशियन आहे. ते डायलिसिस बद्दल असतं ना सर, ट्रान्सप्लांट बद्दल ते बघते ते सगळं. बरोबर. तो इट वॉज सो नाईस फॉर हिम ना, यू कॅनॉट इमॅजिन हाऊ मच हॅपी आय वॉज. क्या बात. बिकॉज आय नेव्हर एक्सपेक्टेड ही विल सिलेक्ट नेफ्रॉलॉजी.
तो इट वॉज इन द म्हणजे ड्रीम कम ट्रू झाला मला. हो. देन इट बोथ साइड्स ऑफ अ कॉइन आहेत ते, वा. सर्जन साईड आणि फिजिशियन साईड. सो दॅट वॉज द बेस्ट क्वालिटी ऑफ हिम. आणि माझ्या बरोबर त्यांच्या बी इच्छा आहे प्रोग्रेस व्हायचं. करेक्ट. फक्त कसं आहे, त्यांच्या लाईफला एक्सपिरियन्स कमी असल्यामुळे थोडा रिस्क टेकिंग असताना तो थोडा एवढा येत नसत. करेक्ट करेक्ट. हा, तो आता 6वा वर्ष माझ्यावर काम करते बरोबर. दोघं. हो. तो नाव दे इम्प्रूव्ड, दे गॉट इट, हे करू आम्ही, ते करू, हो. सगळं बोलते सर. पण मी काय म्हणलो की तुम्ही पैसे बघू नका. हो. माणसाला जगायला 50,000 लाख रुपये बस आहे महिन्याला. बरोबर. किती पाहिजे असतात? बरोबर. यू पुट एव्हरीथिंग इन द प्रोफेशन. बरोबर. आणि प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन आहे सर, ते कोणतंही सॅटिस्फॅक्शन देत नाही. नाही. तुम्ही आता यू बिंग अ टीव्ही ऍक्टर अँड दिस वन, तुम्हाला जे तुम्ही प्रोफेशन सिलेक्ट केले त्याच्यामध्ये यू वॉन्ट टू एक्सेल. करेक्ट. दॅट इज द ग्रेटेस्ट प्लेअर. तुम्ही आज तुम्हाला काहीतरी करून तुम्हाला 50 लाख रुपये देतो म्हणलं तर बी तुम्ही घेते, पण मनापासून Mental इच्छा peace नसते. नसेल. बरोबर. सो लाईक दॅट युअर प्रोफेशन, आय टोल्ड हिम एन्जॉय युअर प्रोफेशन. तुम्हाला काय पाहिजे सांगा, जेव्हापर्यंत आम्हाला लोन घेत नाही, यू टेक अँड यूज इट. तो हे मी त्यांना बोललो आणि त्या हळू स्लोली पिकअप करते. मी 40 वर्ष केलो आणि ह्यांना आय एक्सपेक्ट इन 6 years. इट इज नॉट गुड ऑन माय पार्ट. So it has to be on their own, sir. So these are the two qualities. It was very fascinating for me. करेक्ट आहे सर. आणि- मला त्यांना विचारायचंच आहे की आपले सासरे हेच आपले सहकारी आणि आपली बायको हीच आपली सहकारी. तर तुम्हाला 2-2 रोल प्ले करावे लागतात. त्याच्याकडे मिळणारच आहे, पण त्याच्या आधी आपला प्रवास काय होता सर? बेसिकली सर मी पण एक नांदेड मधल्या छोट्या गावातून आलेलो आहे. माझे वडील BAMS प्रॅक्टिशनर होते आणि ते पण असेच 40 वर्ष त्यांनी पण प्रॅक्टिस केलेली आहे. आणि आय हॅव सीन स्ट्रगल ऑफ हिम. रात्री उठणं आणि गावातल्या गावात छोट्या म्हणजे नदी पार करून परत पलीकडे जाणं. तेव्हा छोटे छोटे टोकरे असायचे, त्या ह्याच्यामध्ये ते 5 रुपये 10 रुपयावर प्रॅक्टिस करायचे. आय हॅव सीन इज लिटरली स्ट्रगल. मग त्यांनी मला काय व्हायचं असं काही कधी सांगितलेलं नाही, पण माझा रोल मॉडेल माझे पप्पा होते, म्हणजे बाबा होते. ठीक आहे. त्यांच्याकडनं फक्त जस्ट मला माझा कन्सेप्ट असा होता की माझं फार जसं सरांचं विजन होतं, माझं विजन बिलकुल नव्हतं. माझं विजन असं होतं की चला माझे वडील डॉक्टर आहेत, मला डॉक्टर व्हायचं. मी आता ज्या हायेस्ट लेवलला झालेलो आहे ते कधी मी इमॅजिन पण नाही केलं होतं. मला बेसिकली कुठल्या तरी फील्डमध्ये एक डॉक्टरशिप घ्यायची आणि पप्पाचा जो काही पार्ट आहे त्यांना थोडा आराम द्यायचा आणि आपण पुढे त्यांना थोडंसं की बाबा त्यांच्या ड्रीम्स आपण पुढे करायचे. एक छोटा हॉस्पिटल गावात बांधायचं किंवा पुढे करायचं, असा एक माझा एक थॉट प्रोसेस होती. पण गोष्टी होत गेल्या. मी MBBS ला लागलो, गव्हर्नमेंट कोट्यातनं लागलो. MBBS झाल्यानंतर माझे मित्र पण खूप चांगले भेटले. मला असं वाटलं की माझी जर्नी आता MBBS पर्यंत ठीक आहे, कुठेतरी मेडिकल ऑफिसर होतो आणि मी माझ्या घरी जाऊन सेटल होतो. पण काही मित्र असे असतात ना, माहित आहे ना, की ठीक आहे काही बिघडवतात काही सुधारवतात. लिटरली त्यांनी मला फोर्स केला की अरे तू रँकर आहे, फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत तू रँक मध्ये येतोय, टॉप 10 मध्ये येतोय आणि यू आर थिंकिंग अबाउट जस्ट MBBS. त्याच्या फोर्समुळे मी परत एंट्रन्स क्रॅक केली. त्याच्यानंतर मी MD पेडियाट्रिक्सला गेलो. मला वाटलं आता बस झालं, तर माझं MD झालंय. पेडियाट्रिक्स इज सपोज टू बी एंड ब्रांच. आता मला काही नकोय. मग माझं आमचं दोघांचं लग्न झालं. मला कुठेतरी पास ऑन व्हायचं, मला गावात तरी यायचं नव्हतं. मोठा ट्विस्ट आहे, लग्न झालं. कथेमध्ये हा मोठा ट्विस्ट आहे. अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? कम्प्लिटली अरेंज मॅरेज. कम्प्लिटली अरेंज मॅरेज होतं आणि आम्ही ऑलमोस्ट सेम वयाचे आहोत. 19 आमचा जन्मतारीख पण सेम आहे, म्हणजे तारीख सेम आहे, महिना अलग आहे आणि इयर पण सेमच आहे, 88. अशा प्रकारे मग झाल्यानंतर मग जेव्हा पण डॉक्टरच बायको हवी असं ठरलं होतं का आधीपासून? असं काही नाहीये, बट बेसिकली पण त्याला मी आवडले. डॉक्टर इज मोर ऑफ कम्फर्टेबल विथ डॉक्टर. आणि माझं असं होतं की मी असा होतो माणूस, आता तरी खूप बिघडलोय, म्हणजे लिटरली खरंच बिघडलोय. आणि फक्त गाव, घर, शाळा आणि अभ्यास, परत घरी, परत शाळा, हे सायकल होतं माझ्यासाठी. आणि थोडस बाहेर आल्यानंतर गोष्टी थोडं कळतात की काय काय बदल स्वतःलाही करायला पाहिजेत, स्वतःच्या स्वभावामध्ये काय करायला पाहिजे. आणि मित्र पण चांगले लागले आणि त्याच्यासोबत मी असं होत गेलो. जेव्हा मी MD पास आउट झालो, MD पास आउट होऊन कुठेतरी बाहेर मूव आउट व्हायला पाहिजे, कारण माझं गाव फार लहान होतं. मग त्याला सेटल व्हायचं असेल तर ठीक आहे, मी सोलापूरला सेटल झालो. पण जेव्हा मी पहिल्यांदा विजन नावाची कन्सेप्ट जे तुम्ही आता आपण डिस्कस केली, ते यांना बघून मला कळालं की काय विजन असावं.
माझ्याकडे तर काही विजन नव्हतं. मी प्रत्येक ठिकाणी फुल स्टॉप लावत चाललो होतो. पण लग्नानंतर त्यांनी जसं बोलले की चल डॉक्टर आतून इथं थांबायला नाही पाहिजे, आपल्याला काहीतरी आपल्याला पुढे करायला पाहिजे. मी तेव्हा जस्ट बॉन्ड पिरियड चालू केला होता, जस्ट लग्न झालं होतं. आणि लग्न झाल्यानंतर कोणाला इमॅजिन नव्हतं की मी अभ्यास करत बसेल. आणि लिटरली मी 4 महिने अभ्यास केला, माझा बॉन्ड बाजूला काढला, 4 महिने प्रॅक्टिस केली बॉन्ड मधली, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला लेक्चर म्हणून होतो. आणि त्याच्यानंतर 4 महिने गॅप घेतला, जी एंट्रन्स होती परत डीएम साठी, जी नेफ्रोलॉजी साठी. 4 महिन्यामध्ये केला, चला ठीक आहे, होईल नाही होईल. आणि फॉर्च्युनेटली जो रँक आला तो मागच्या 10 वर्षात कधी रँक नाही आला होता, तो मला डीएम मध्ये रँक भेटला. आणि त्या ठिकाणी पण माझा मित्र आणि सर यांच्या एका व्हिजनमुळेच मी शेवटी नेफ्रोलॉजी पण झालो, ते पण गव्हर्नमेंट कोट्यातनं झालो. आता एवढ्या सगळ्याच्यामध्ये 3 वर्षाचा प्रवास नायरला काढायचा होता मुंबईला, मला साथ दिली निहारिकाने. ठीक आहे, त्या ठिकाणी मी एकटा नाही दिला. घेतलं मी घेणारच आहे, घ्यावं लागणारच आहे. बेसिकली फ्यू ऑफ द पर्सन्स जे आपल्या मागे, मित्र खा सरांच्या तर खूप बोलले म्हणून नाव घ्या. शी इज विथ मी फॉर माय जर्नी ऑफ, छोटीशी जर्नी. 3-3.5 जे वर्ष होते, आणि ते डिफिकल्ट वर्ष असतात कधी पण, जेव्हा रेसिडेन्सी असतात. डायरेक्ट मुंबई होतं सर, हार्ट ऑफ मुंबई डिरेक्टली. आणि अर्धा टाइम रेसिडेन्सी मध्ये हॉस्पिटलच पडायला लागायचं. आणि ही एकटी असायची घरी. त्या ठिकाणी तिने स्वतःला बरंच एक्सप्लोर केलं, गायनेकच्या फेलोशिप्स केल्या, इन्फर्टिलिटीच्या फेलोशिप केल्या, स्वतःला कधी बोर नाही होऊ दिलं. आणि मला ऑप्शन नव्हतं, मला हॉस्पिटल, अभ्यास आणि पास व्हायचंय, ह्या सगळ्या याच्यामध्ये नायर हॉस्पिटल. शेवटी त्या याच्यामध्ये पण शेवटपर्यंत मला साथ होता तिचा. आणि प्रत्येक ठिकाणी ना कुठंच नाही भेटली मला, सगळ्याकडनं सपोर्ट भेटले. एवढे चांगले लोक भेटले माझ्या आयुष्यामध्ये, ज्याच्यामध्ये मी हळूहळू का होईना पण मला एक विजन यायला लागलं. आणि अशी गोष्ट ज्या लोकांना की चला 5-10 वर्षानंतर एक्सपिरियन्स केल्यानंतर कुठेतरी इन्स्टिट्यूटला जायला पाहिजे. आणि ती इन्स्टिट्यूट ठीक आहे, जाणं आणि अटॅच होणं वेगळी गोष्ट आहे. ऍज अ तुम्ही कन्सल्टंट म्हणून तुम्हाला ती इन्स्टिट्यूट चालवायची, यू आर बिकमिंग ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर. तुम्हाला 200-250 स्टाफला मॅनेज करायचंय. आणि आम्ही हार्डली पास आउट झालेले कॅन्डिडेट आहेत. या ठिकाणून 0 पासून आम्हाला एक ऑन्टरप्रिनरशिप मध्ये एक कंपनी चालवायची आहे. आणि कुठेतरी एक मोठं रिस्पॉन्सिबिलिटीचं पाऊल, म्हणजे जसं काय डायरेक्टली आपल्याला पोहायला पण येत नाही, समुद्रामध्ये टाकले. आणि अशा प्रकारची फिलिंग आम्हाला जेव्हा आम्ही पास आउट होऊन आलोय, डायरेक्टली नायर हॉस्पिटल मधनं रघुजी हॉस्पिटलमध्ये पडलो. आणि फक्त कोणीही न्यू कमरला एक कन्सल्टंट म्हणून ह्याला पण घाबरतो माणूस, की नवीन एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, मला प्रायव्हेट पेशंट ट्रीट करायचंय, आणि माझं ज्ञान जस्ट पास आउट आहे ज्ञान, पण मला एक्सपिरियन्स नाहीये. पण त्या परिस्थितीमध्ये आम्ही हॉस्पिटल चालवायला निघालो. हे वेगळं एक काहीतरी आमच्यामध्ये सर वो रिस्क था सर. पण That was his biggest risk. मग त्यावेळेस चालवणारा माणूस आमच्या हा होता, पळवणारा माणूस आमच्या हा होता. पण ठीक आहे, चला छडी मारतो, पळायचं असतं. आणि करत आम्ही कधी 6 वर्ष 5 वर्ष झाले आम्हाला ते पण नाही कळलं कधी. त्या ड्युरिंग शॉर्ट स्पॅन ऑफ आमच्या एक्सपिरियन्स मध्ये 2 करोनाचे वेव्स बघितले, करोनामधले डिफिकल्ट सिच्युएशन ऑफ हॉस्पिटलला कसे चालवायचे ते पण बघितले. ड्युरिंग त्याच्यामध्ये मुलंबाळ झाले, नवीन एक मित्र मैत्रिणी भेटल्या सगळ्या याच्यामध्ये. आणि ह्या याच्यामध्ये प्रवासामध्ये जे एक छोटं स्वप्न सरांनी चालू केलं होतं, ते मल्टी स्पेशालिटीकडे कधी गेलं, कधी मोठे इन्स्ट्रुमेंट झाले, कधी कॅथलॅब झाले, कधी आपण सीएबीज करायला लागलोय, हे कधी आम्हाला समजलं पण नाही. आणि आज हळूहळू जे आम्ही पण माझ्या ह्याच्यातनं एक छोटं स्वप्न तयार केलं होतं, मी डायलिसिस युनिट चालू करायचं. हे बेसिकली फक्त 4 मशीनने चालू केलं होतं. मला माहित नव्हतं माझ्याकडे पेशंट्स येतील की नाही. ते आज माझ्याकडे 20 मशीन्स विथ CRRT एक जे मोठं मशीन समजलं जातं, जे फक्त आणि फक्त पुणे मुंबईला असतं, जे क्रिटिकल पेशंटला वापरलं जातं. या ठिकाणी मी सोलापूरमध्ये इन्स्टॉल करायचा 5 वर्षापासून विचार करत होतो, पण मला हिंमत नव्हती. परत त्या ठिकाणी सर बोलले, तू काय विचार करू नको, आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचंच आहे. आणि ठीक आहे, पेशंटसाठी घ्यायचं आहे, पेशंट केअरसाठी घ्यायचं आहे, वी आर लोन फ्री, वी आर ओके विथ इट. मग शेवटी मशीन पण घेतलं, आणि आता वी आर फुल फ्लेज नेफ्रोयुरोलॉजी युनिट. आणि मला असं वाटतं की या एरियामधलं तरी सगळ्यात एक युरोनेफ्रो किडनी इन्स्टिट्यूट जे म्हणतो, त्याचं नाव हे सरांचे आणि सरांचे व्हिजन आणि थोडे बहुत आमचे एफर्ट्स, ह्याच्यामुळे आतापर्यंत आम्ही कुठेतरी पुढे चालू शकलोय. मला निहारिकाजींना वेगळाच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही असे टेन्शन घेणार नाहीच आहात, पण तरी असं म्हणतात ना की डोंट माइंड ना, की मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही. बाबांचं एवढं सगळं कर्तृत्ववान नवरा, रँक होल्डर, हे सगळं तुमचंही कर्तृत्व कमी नाहीये. पण तरीही एक मुलगी म्हणून शिक्षण घेत पुढे जात असताना, एवढा मोठा वारसा पुढे न्यायचा असताना, एक प्रेशरचा एक
गेम असतो, कायमच असतो तो. तुम्हाला सतत प्रूव्ह करत राहायचंय की माझ्या बाबांनी वय वर्ष 40ला एवढं केलं होतं तर मी तेवढं केलं पाहिजे, आता अजून जास्त केलं पाहिजे, हे सतत होतं. याला कसं डील केलंय, विजय मिळवला हे अगदी नक्की, कारण ते तुमच्या चेहऱ्यावरच दिसतं, रिफ्लेक्ट होत आहे. ते कसं डील केलं, ते प्रेशर कसं हँडल केलं? तर ते प्रेशर अजूनही आहे, ते एव्हरीडे आहे. कारण एव्हरीडे जेव्हा कधी काही पेशंट राहतात आणि म्हणतात की ओ तुम्ही सरांची मुलगी आहात का, तेव्हा मला तिथेही वाटतं की ओ नाव दे विल असेस मी की मी सरांची मुलगी आहे. असंच नॅचरली मला ऍज अ गायनेकोलॉजिस्ट बघायला आले असते तर माझ्याकडे पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचा बघायचा वेगळा आला असता. सरांची मुलगी म्हणून आले असते तर तो वेगळा आला असता. आणि हे अजूनही समाजात असतं. पण मी असा विचार करते की प्रेशर घेऊन काही होणार नाहीये. आणि जे माझे लिमिटेशन आहेत ते माझे असणार आहेत, जे त्यांचे आहेत त्यांचे, जे त्यांचा प्लस पॉईंट आहे तो त्यांचा आहे, जो माझा आहे तो माझा आहे. सो मी असा प्रयत्न करते की मला त्यांचं नाव कुठे खराब होऊ द्यायचं नाहीये. भले इफ आय एम नॉट कॅपेबल ॲज ही इज ऑर आय विल नॉट बी कॅपेबल ॲज ही वॉज ॲट हिज एज, पण तरी माझा कॉन्स्टंट एफर्ट हा असतो की त्यांना कुठं असं नाही फील व्हायला पाहिजे की आय एम नॉट डुईंग वेल. सो त्यांनी 10 केस केले असतील, मी 1 करीन, पण ती 1 मी व्यवस्थित करीन सो दॅट ही विल बी प्राऊड ऑफ मी. सो मी ते प्रेशर अशा दृष्टीने डायल्यूट करायचा प्रयत्न करते की कमी करेन चालेल, पण जे करेन ते क्वालिटी करेन आणि जे करेन ते व्यवस्थित करेन. मग हे तत्व म्हणजे नुसतं प्रोफेशनली नाही, इवन पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा त्यांचं आणि माझं नेचर खूप सिमिलर आहे. त्याच्यामुळे आई थोडी वेगळी पडते नाही, पण आईला थोडं जावयाचं साथ असतो. पण त्याच्यामुळे त्यांच्याकडनं इवन हाऊ टू बी अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग पण खूप शिकायला मिळालं. इवन वाईल डुईंग द प्रॅक्टिस. आता जे माझे जवळचे लोक आहेत त्यांना माहिती आहे की आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई हे रिलेशनशिप्स ठेवलेच नाहीयेत. सो वी आर व्हेरी फ्रेंडली विथ एव्हरीवन. सो आम्ही खूप क्लोजली सगळ्यांसोबत राहतो. आमचे खूप सोशल इव्हेंट्स आमच्या हॉस्पिटल स्टाफ सोबत असतात, ज्याच्यातनं मला हे यांच्याकडनं शिकायला मिळालं बाबांकडनं की तुझ्यामुळे त्यांची फॅमिली रन होतीये. सो इफ यू हॅव 200 to 250 पीपल इन युअर हॉस्पिटल, सो यू आर द रिझन for their families. So you have to be very good with them so that they will be very good with you. So on that principle आम्ही ऍक्च्युअली आमचं हॉस्पिटल रन करतो. सो आम्ही खूप सोशल इव्हेंट्स घेतो, आम्ही खूप बॉन्डिंग ठेवतो एकमेकांशी. तर अशा खूप साऱ्या गोष्टी जे सरांनी शिकवलं, त्याच्यामुळे प्रेशरपेक्षा जास्त शिकायला काय मिळतं हे नेहमी बघितलं. ओके, आता परत विजनकडेच मी येतो. सरांचं विजन तर कळलं, अचीव्ह केलंय, सरांकडे येणारच आहे परत. पण तरी तुम्हा दोघांचं ऍज अ कपल, नवरा बायको, आणि ऍज अ डॉक्टर नवरा बायको म्हणून पुढचं विजन काय? थोडा मोठा प्रश्न आहे. आता अर्ध्या गोष्टी तर झाल्यात क्लिअर. म्हणजे T20 संपलंय आपलं. इनिशियली पहिले 10 वर सगळे संपले, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता आमचं एक विजन एवढंच आहे की जे काही आम्ही एस्टॅब्लिश केलंय आणि त्यांनी 40 वर्षांनी जे नाव कमावलंय, आम्हाला हे पुढे न्यायचंय. ते वाईट किंवा खराब करायचं नाहीये. भले आपण स्वतःचं नाव हळूहळू करूया, अजून आम्हाला वेळ आहे, आम्ही जस्ट बिगिनरच, अजून 5-5 वर्ष झाले प्रॅक्टिसमध्ये. पण ह्या गोष्टी जेव्हा आम्ही हळूहळू पुढे जाऊ, हॉस्पिटलचं नाव मेंटेन राहिलं पाहिजे, सरांचं नाव मेंटेन राहिलं पाहिजे. प्लस ह्या गोष्टी होत राहतील, प्रोफेशनलिझम होत राहील, बिझनेस होत राहील, कंपनी चालत राहील. त्या क्षणी ते बॅलन्स करताना आपली फॅमिली लाईफ मात्र एकत्र व्यवस्थित राहिली पाहिजे. आणि प्रत्येकाने आपल्या दोघांना जो छंद आहे तो पण जोपासायला पाहिजे. जसे की आय एम डाय हार्ड क्रिकेट फॅन, तर मी माझा काही जरी असेल तरी मी क्रिकेटचे मॅचेस सोडत नाही. मॉर्निंगला मी मॅच खेळून येतो, दुपारी ओपीडी करतो, परत संध्याकाळी मॅच खेळायला जातो. जसं जसं शक्य असेल तसं मी क्रिकेटच्या मागे लागलेच असतो. आणि त्यांना लोकांना थोडंसं वाटत असेल वेडा आहे जरा याच्या बाबतीमध्ये, पण मला काय वाटतं, मी 15-20 वर्ष माझ्या जीवनातले माझं चांगलं जे काही माझं जे होतं ते मी माझ्या छंदाला मी बाजूला सोडलंय. आता मी ठीक आहे, माझं काम मी करतो, कुठे म्हणजे थांबवत नाही, पण माझा एक छंद जोपासतो. तसंच ही पण तशीच, हिला म्युझिकची थोडीशी जास्त इंटरेस्ट आहे. शी लर्निंग गिटार नाव, आणि गिटार चांगल्या प्रकारे ती पिक केली आहे. आणि आता ह्या परिस्थितीमध्ये गिटार आणि म्युझिकचा छंद हिने पण जपायला चालू केलंय. आणि प्लस एवढे सगळे मित्र झालेत, आणि त्या मित्रांना टाइम देणं हे आम्हाला तेवढंच इम्पॉर्टंट आहे. फॅमिलीला टाइम देणं इम्पॉर्टंट आहे. कधी कधी वाटत असते की थोडं फॅमिली दूर जातात, कारण आम्हाला ह्या दिवसभराच्या चक्रातनं बाहेर कधी करायचं आणि कोणाला कधी फोन करायचा लक्षात पण येत नाहीये. पण माझी एवढीच विजन आहे की त्याला फॅमिली लाईफ सोबत बॅलन्स करता करता हॉस्पिटल पण पुढे न्यायचं आहे. भलेही ठीक आहे, आपण या ठिकाणी जितक्या स्पीडने जाऊ ठीक आहे, आपल्याला काही फास्ट जायची गरज नाहीये, पण जे आहे ते आपण मेंटेन करू, जेणेकरून आपलं जे काही आतापर्यंत कमवलेलं नाव आहे ते मेंटेन राहिलं पाहिजे. म्हणजे सर, तुम्ही क्रिकेटसाठी, मॅम म्युझिकसाठी हा तुमचा छंद आहे, पण सर सोलापुरामध्ये
मूवीसाठी पण प्रसिद्ध आहे. म्हणजे एवढा मोठा डॉक्टर, एवढा बिझी डॉक्टर एकही मूवी सोडत नाही. याच्याबद्दल मला खूप अप्रूप वाटतं. मला विचारायचंय सर की काय कसं मॅनेज करतात सर मी मॅनेज पेक्षा मी एक गोष्टी विचार करतो सर, एक मूवी करायला किती त्रास होतोय. मूवी करायला जे आर्टिस्ट आहे, जे OTT प्लॅटफॉर्म आलेले आहे, किती लोकांना एम्प्लॉयमेंट मिळालं. दुसरी गोष्ट म्हणजे इफ यू गो इंट्रिकसीज ऑफ द मेकिंग अ मूवी, आम्ही एक मूवी बघू शकत नाही. हे लोक एवढं पेन घेते, एवढं त्रास घेते, एक मूवी बघू शकत नाही. काय मूवी बघितले संपला. पण द वे पेन दे हॅव टेकन, त्याच्याबद्दल मला कौतुक आहे सर. हा, हे मी कोणचंही खराब असू दे, चांगलं असू दे, मी सगळं पिक्चर बघतो. आय नेव्हर डिफरन्शिएट बॅड आणि गुड मूवीज. बर, मला मूवी मेकिंगचं कौतुक आहे सर. वा. हा, इवन फॉर दॅट आय हॅव मेड अ शॉर्ट फिल्म ऑल्सो. ओ, हा, एक पॉवर्टी आणि एज्युकेशनवर एक पार्टी म्हणून युट्यूबला आहे सर. ओके. तो कशाला केलं माहित नाही, मला एक मूवी करायचं फील घ्यायचं होतं. वा, सो ही हॅज डन अ प्रोडक्शन फॉर दॅट. क्या बात आहे. हा सर, फील घेतल्यानंतर कसं आहे, शॉर्ट फिल्म मध्ये तुम्हाला काही इन्कम मिळत नाही, काही मिळत नाही, ते छंद आहे. तो सबसिक्वेंटली मला कळलं सर की मराठी मूवीज त्याचं स्टॅटस काय आहे, चालतं का नाही चालतं. एवढं मेहनत करून तुम्ही पिक्चर बघते, तुम्ही एक लोकल पिक्चर बघायला येत नाही तुम्ही. करेक्ट, हे मला वाईट वाटतं सर. करेक्ट. सो ह्याच्यामुळे काय आय वॉज अबाउट टू गो टू फॉर सिरियल्स अँड प्रोडक्शन सर. हो, म्हणजे कौतुक म्हणून पैशासाठी नाही, बरोबर. हे कौतुकसाठी. पण हे सगळं बघून एक मराठी पिक्चर, सुंदर पिक्चर आणि एवढं सुंदर स्टोरी लाईन्स आहे मराठीमध्ये, आहे ना. तो कोणी बघायला येत नाही. हे सगळं बघून मला सर अनहॅपीनेस आला. बरोबर. सो देन प्रोडक्शन मध्ये जायचं म्हणजे इट इज अ व्हेरी बिग टास्क. आणि इधर मायसेल्फ अँड वाईफ हॅज टू बी इन्व्हॉल्व इन दॅट, करेक्ट. बिकॉज बिग मनी पार्टीज. होय होय. बरोबर. सो त्याच्यामुळे आम्ही दोघं थोडं बॅकसीट घेतलं सर. बरं. देन वी डिडंट थिंक ऑफ प्रोडक्शन. बर. हा, सो हे सगळं बघून नंतर मला सर आता नाही, आम्ही 7वी पासून 64-63 पासून आम्ही ते चालण्याचे तिकीट, थर्ड क्लास नंबर नाहीये, माझा दोस्त पुढे गेला आणि मी मागे आहे, ते टॉवेल घालून बसायचं, सीट बघायचं, हे सगळं केलं सर आम्ही. बट मला कुठलंही हे वाटलं नाही. आय वॉज सो हॅपी विथ मूवी मेकिंग साठी की अजून बी आय कॅनॉट एक्सप्रेस. क्या बात. हा, असं असतं. वा. दॅट वॉज द ओनली रिझन आय वॉज इन टू द फिल्म्स. बरोबर. आणि ह्याचं सोलापूर सिटीमध्ये एंटरटेनमेंट काय सर, काय पब नसतं, काय क्लब नसतं, काही नसतं सर. तो हे मुलं आजकाल काहीतरी ते क्रिएट देमसेल्फ अँड गो देअर, असं असतं सर. सो आम्हाला आवडतं सर, असं असतं. आणि आमच्या पूर्वी कशी कॉन्सेप्ट होती, सिंगल स्क्रीनची कॉन्सेप्ट होती. आता हे मल्टिप्लेक्स आणि आता आलंय. तर सिंगल स्क्रीन ओनर्स जे कोणत्या सिटीमध्ये होते ते बाबांचे फ्रेंड्सच होते बऱ्यापैकी लोक. शुक्रवारी 9 वाजता जर तिकडे रिकामं असलं तर आमच्या घरी फोन यायचा की रघुजी सर बाहेर गावी गेलेत का, कारण आमच्या 2 सीट रिकाम्या आहेत शुक्रवारच्या. आणि त्या रो मधल्या त्या सीट्स नेहमीच राहायच्या रिझर्व. सो बेसिकली इट वॉज, सो हिज मूवी मेड, जे सगळ्यांना माहिती आहे ते ह्या लेवलचं होतं की शुक्रवारी 9:15 फोन यायचा की सर आले नाहीयेत. खरं आहे सर, इट इज रिअली फॅक्ट. एक दिवस तरी असं झालं सर, मी मूवी मध्ये दोघंच होतो. आजकाल कसं आहे, ऑनलाईन बुकिंग होतं, तेव्हा अगोदर काही नव्हतं सर. तर मी मिसेस बसलो आणि नंतर ते 2च आहे सर, ते प्रोडक्शन मालकाला फोन केले, सर दोघंच लोक मूवी चालू करू का. मग कोण बसले बघ म्हणले, म्हणजे रघुजी डॉक्टर आहे म्हणले, चालू कर म्हणले. तर असं छोट्या गावी प्लेजर असतं सर, तुमचं आपणा पण असतंय, लोक तुम्हाला ओळखते सर, हे प्लेजर आहे, हे ट्रेझरी आहे सर. क्या बात. हा, तुम्हाला कुठेही मिळणार नाहीये, नाही. असं असतंय. तुम्ही मोठं माणूस मुंबईमध्ये चालत गेल तर तुम्हाला बघणार बी नाही. नाही. इथं आम्हाला 10 लोक बघते सर. क्या बात आहे. सो दिस इज अ ब्युटी ऑफ अ स्मॉल प्लेस. वा. असं असतं सर. तर आपण या सगळ्या जर्नीमध्ये एक खूप महत्वाचा घटक मिस करतोय, ते म्हणजे मेन सिनेमाची हिरोईन, म्हणजे आपल्या मिसेस. अरे ते तरी व्हेरी गुड इन मराठी, व्हेरी एक्सपर्ट रायटर, आणि रिव्ह्यूज पण लिहितात. हो. आणि त्यांचे असं रिव्ह्यूज तर ऐकून दिसेल. बघून लोक मूवीला जायचं की नाही हा, सर. ठरवतात सुद्धा. हो. तेव्हा त्यांच्याबद्दल सर, ऐकायचंय. हो. त्याने तुम्हाला लापता लेडीज तुम्हाला बघितले, आम्ही फक्त पहिला दिवस आम्ही 10 लोक होतो सर. बर. Subsequently, by her writing, the picture went for 6-7 days, 10 days. क्या बात. इन अ सिटी ऑफ सोलापूर. हो.
इतकं ते लिहिती सांग व्हेरी गुड वा, वा. राईट्स असं असतं. पण आपण तो मॅथ्सचा एक सहचारिणी म्हणून त्याने तुम्हाला जी काय साथ दिली त्या सगळ्या प्रवासात काय सांगाल, त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही सर, बेसिकली 2 गोष्टी आहे. ते कमिंग फ्रॉम आय एम ऑल्सो व्हेरी लो क्लास फॅमिली, म्हणजे इकॉनॉमिकली, बरोबर. आणि सी इज फ्रॉम मिडल क्लास फॅमिली. बर. वडील मेडिकल अफसर होते. त्याला पैशाचं काही हाव नाही सर, बर. काही हाव नाही. त्याला बेसिक नीड आहे वाचन, बेसिक नीड आहे एक व्हेकल पाहिजे, बर. आणि बेसिक नीड थोडंफार आता प्रॅक्टिस बंद केली त्यांनी. बर. 2 नातू आहे आम्हाला. बरोबर. तो सी एन्जॉयस विथ देम बर. आता टाइम बिंग सर. सी डोळ्याचा डॉक्टर आहे सर. बर. हा हा. काय सांगाल आईबद्दल? सो आईचं कसं आहे, आई आणि बाबा आर पोल झपाट पर्सनॅलिटी. सो नेचर वाईज. सो लहानपणी असं होतं ना की दोन्ही गोष्टी मिळाल्या की काही ठिकाणी आपल्याला जिथे सॉफ्ट व्हायला पाहिजे तिथे सॉफ्टही व्हायला पाहिजे, काही ठिकाणी आपल्याला जिथे स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे तिथे स्ट्रिक्टही व्हायला पाहिजे. सो माझं ब्रॉटअप ॲज अ किड, बिकॉज आय एम अ सिंगल चाइल्ड, सो माझं ब्रॉटअप ॲज अ किड असं झालेलं आहे की जिथे प्रेम मिळायला पाहिजे, लाड मिळायला पाहिजे, तिथे खूप लाड मिळालाय. जिथे तो लाड जास्त झालाय तिथे ते धपाटेही मिळालेले आहेत. सो ह्या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स एक किडला रेस करायला नेहमी लागतो. हे एक मला एक्झाम्पल आहे जे मी आता फॉलो करते वाईल रेझिंग माय किड्स. पण आई ही नेहमी प्रॅक्टिकल आणि शी इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. आणि हे करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे, हे तू चूक केलं तर तू माझी मुलगी आहे म्हणून मी तुला गोड गोड नाही सांगणार. तू चूक केलंस तर तू चूक केलेलं आहे. सो आई वॉज ऑलवेज दिस पर्सनॅलिटी. आणि आईनी बाबांना जे स्टोरीज मी आता ऐकलेले आहेत, कारण त्यांनी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा त्यांच्याकडे एक सेकंड हँड स्कूटर होती, आणि त्या सेकंड हँड स्कूटरवर ते दोघं जण पिक्चर बघायला जायचे, आणि त्याच्यावर ते त्यांची सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स हॉस्पिटलमध्ये ऑपरेट करायला घेऊन जायचे. सो आई मागे बसायची, बाबा पुढे बसायचे, आणि तो जसं युरोलॉजी ब्रांचमध्ये मोठे स्कोप्स असतात, सो ते ऑलमोस्ट 35-40 सेंटीमीटरचे स्कोप्स दोघं जण असा डब्बा घेऊन बसायचे. ती गाडी बंद पडायची, मग त्याला ते दोघं मिळून किक मारायचे. सो त्यांच्या लाईफच्या जर्नीमध्ये जे मला आज बघून वाटतं, अलग ही रोमांच आहे की आईने एवढी साथ दिली बाबांची, आणि शी हरसेल्फ बिंग अ डॉक्टर. सो तिने पण प्रॅक्टिस केली, तिने बाबांची साथ दिली, माझं संगोपन केलं, सगळ्या गोष्टी केल्या, आणि शी इज अ पिलर आमच्यासाठी सगळ्यांसाठी. ती आम्हाला जोडून ठेवते बेसिकली. की आता होतं असं की ती थोडी फ्री झाली आहे पण आम्ही सगळेजण बिझी झालोय. तर राईट नाव शी हॅज टेकन अप अ रोल जी ती मागे राहून सगळ्या गोष्टी सांभाळतीये. करेक्ट. तर आता मी बघू शकते की माझ्या मुलीला वाचनाची इतकी आवड लागलेली आहे, ती माझ्या आईमुळे लागलेली आहे. सो ती आता तो रोल रिपीट करते आहे. तिने जे मला केलं, जे माझ्यासाठी केलं, ती आता ते माझ्या दोन्ही मुलांसाठी करायचा प्रयत्न करते. आणि वाईल वी 3 आर बिझी, शी इज मेकिंग और गिव्हिंग अ रोल ऑफ बिंग देअर फॉर द किड्स अँड फॅमिली जेव्हा आम्ही प्रेझेंट नाहीये. सो शी इज अ व्हेरी व्हेरी बिग पिक्चर इन आवर लाईफ. आता आपण आपल्या तुम्हा तिघांच्या निर्मितीकडे येऊया. रघुजी किडनी हॉस्पिटल, काय सांगाल हॉस्पिटल बद्दल? सो बेसिकली बाबांचं विजन होतं की त्यांना एक स्वतःचं 100 बेडेड मल्टीस्पेशालिटी काढायचंय. बट बिकॉज ऍज दे सेड की त्यांना त्यांच्या नंतर हे कोण सांभाळेल हा खूप मोठा प्रश्न होता. पण जेव्हा त्यांना कळलं की मी आणि गजानन ची इच्छा आहे की दॅट आम्ही इथे येऊन सेटल व्हावं आणि आम्ही इथे प्रॅक्टिस करायला चालू करावी, आय थिंक त्यांच्या एवढा सुखी माणूस तेव्हा कोणी नव्हता. कारण मी त्यांना मागच्या 35 वर्षापासून बघते. ही वॉज द हॅपीएस्ट ऍट दॅट टाइम की वेन ही रिअलाइज की दॅट वी बोथ आर कमिंग ऍज हिज हेल्पिंग हँड्स. आणि हा ऍक्च्युली त्याच्यासाठी जावई नाहीच आहे, तो मुलगाच आहे, कारण त्यांचं केमिस्ट्री माझ्यापेक्षा जास्त आहे त्या दोघांची. सो दे बॉन्ड अप ऑन क्रिकेट अँड एव्हरीथिंग, म्हणजे दे टॉक ऑन एव्हरीथिंग. सो त्यांच्या आवडीनिवडी दोघांच्या खूप सेम आहेत. म्हणजे इव्हन तुम्ही जेवण करताना सांडत असेल तर तेही दोघांचं सेम आहे. जेवण करताना ग्लासला धक्का लागून पाणी सांडलं तर तेही सेम आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की मी मुलगी आहे का तो मुलगा आहे. तर ते इतकं आहे. सो जेव्हा त्यांची अशी इच्छा झाली आणि आम्ही पण त्यांना साथ दिला या गोष्टीचा, मग तेव्हा त्यांनी नुसतं एवढं सोपं नव्हतं, त्याच्या मागे भरपूर गोष्टी होत्या. फायनान्शियल प्लॅनिंग होते, आर्किटेक्चरल प्लॅनिंग होते, मनी मॅनेजमेंट होते, खूप गोष्टी होत्या. आणि ह्या त्यांनी ऑलमोस्ट सिंगल हँडेडली केलेल्या जेव्हा आम्ही शिकायला मुंबईला होतो. तर आम्ही असं डिसिजन घेऊन मुंबईला गेलो. सो तर त्या 3 वर्षामध्ये त्यांचा असा कॉन्सेप्ट होता, त्यांचं प्लॅनिंग इज सो परफेक्ट. म्हणजे त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं हे आहे की प्लॅनिंग सुद्धा कसे करायचे. सपोज तुम्हाला कुठला इव्हेंट लाईफमध्ये प्लॅन करायचा असेल, पेपर पेन्सिल घेतल्याशिवाय आपण डिस्कशनला बसायचं नाही. पॉइंट आउट द थिंग्स. सो त्या पद्धतीने हा पूर्ण प्रोजेक्ट आम्ही बनायला पूर्ण बाबांनी हे केलं. आम्ही फक्त शेवटच्या क्षणी आलो होतो, म्हणजे फिनिशिंग स्टेजेसमध्ये. त्याच्यात सुद्धा मला कळायला लागलं की त्यांचे विजन्स काय आहेत आणि आम्ही काय विचार करतोय. म्हणजे आम्ही तेव्हा याचा विचार करतो की 4 कोटेशन्स मागवा, स्वस्तवाले कोटेशनला फायनल करा. पण तेव्हा तिथून पण अशी सेवा सुरू झाली की यू सी क्वालिटी. बिकॉज स्वस्त कोटेशन तू घेणार, ते 1 वर्षात खराब होणार, तू डबल पैसे घालणार.
तर इथून सुरुवात झाली. आणि मग रघुजी किडनी अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा जन्म झाला, ज्याच्यामध्ये आता बाबा ॲज अ युरोलॉजिस्ट, गजानन ॲज अ नेफ्रोलॉजिस्ट, मी ॲज अ गायनॅक लॅब सर्जन विथ मेनी 4 to 5 बिग स्पेशालिटीज आम्ही आता एकत्र काम करतो आहे. आणि ती त्यांची विजन होती की त्यांना हे करायचं होतं. आणि कोण बिलीव्ह करेल की वयाच्या 65व्या किंवा 67व्या वर्षी तुम्ही एवढं व्हेंचर मोठं चालू करताय, जे त्यांना खूप पूर्वीपासून करायचं होतं. सो आणि त्यांची ती इच्छा होती, त्याच्यामध्ये मी आणि गजानननी त्यांना साथ दिली. त्याच्यामुळे ते खूप हॅपी होते की मला माझं स्वप्न साकारलं, की मला एक माझं सिंगल स्पेशालिटी मोठं 100 बेडेड हॉस्पिटल बनवायचं, ज्याच्यासाठी मी आयुष्यभर मेहनत केलेली आहे. आणि ही हॅज सीन लॉट ऑफ फेलियर्स. म्हणजे यू सी नाव हिम ॲज अ व्हेरी सक्सेसफुल पर्सन, बट ही हॅज अंडरगॉन अ लॉट ऑफ फेलियर्स इन लाईफ. पण त्यांनी त्याला जास्त महत्व न देता त्याच्यातनं फक्त शिकून पुढे जायचं, घेतलंच नाही. आणि दॅट इज वाय ही हॅज कम अप टू दिस पॉइंट, की ते प्रत्येक त्याला ॲज अ पायरी वापरून ह्या स्टेज पर्यंत आलेले आहेत. ते दोन्ही बच्चन थांबतच नाही ना, ते काम करतच आहे, हे पण काम करतच होते. तर मला शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे की पुढच्या जनरेशनला आत्ताची सगळी सिच्युएशन बघता मेडिकल प्रॅक्टिसकडे किंवा डॉक्टर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलतोय की काय, अशी शंका उपस्थित झालेली असताना येणाऱ्या जनरेशनला तुम्ही काय विजन द्याल? सर, 2 गोष्टी आहे की 40 वर्ष अगोदर आणि आजच्या तारीखमध्ये वेदर वाईफ और हजबंड, डॉटर और सन, बोथ आर गोइंग टू बी प्रोफेशनल्स. बरोबर, हे विसरायचे नाही. करेक्ट. तो प्रोफेशनल, माझ्या मुलगी आहे, तू कशाला डॉक्टर होतीस, माझं नात आहे, मला डे 1 पासून आय विल टेल द टीसी स्टेथोस्कोप. करेक्ट. हे 2 गोष्टी मला कसं आहे की हे 7वी पर्यंत शी वॉज नॉट रेडी और शी वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर बिकमिंग अ डॉक्टर. तो देन वन फाईन डे मॉर्निंग सडनली शी टोल्ड आय एम गोइंग टू हेल्प यू, देन शी विल बी डॉक्टर. Correct. लाईक दॅट यू हॅव टू इम्बाइब इन देअर माइंड. तुम्ही घालायला पाहिजे. सेकंड थिंग म्हणजे की कोणीतरी तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, CA व्हा, यू हॅव टू बिकम प्रोफेशनल. हे प्रोफेशनल होताना मी काय म्हणतो, तुम्हाला जेव्हा बेस आहे, वाय कॅन्ट यू बिकम डॉक्टर इन्स्टेड ऑफ अदर थिंग्स. करेक्ट. सो तुम्हाला कसं आहे सर, एक माणूस स्ट्रगल, मला माहिती आहे काय केलेलं आहे मी आणि काय रीच व्हायला काय त्रास होत आहे. करेक्ट. तुम्हाला प्लॅटर आहे, करेक्ट. तुम्हाला बेस आहे, तुम्हाला स्टार्टिंग ट्रबल नाहीये. सो देन आय प्रिफर माय ग्रँड चिल्ड्रन शुड बिकम डॉक्टर्स. वा. दिस इज माय बेसिक कन्सेप्ट. कुठेतरी व्हायला पाहिजे. आणि बेसिक प्रोफेशनमध्ये थोडं ॲडव्हान्टेज, मेरिट्स, डिमेरिट्स असतं सर. तर ते मेरिट्स आता काय तुम्ही आजकाल म्हणले की डॉक्टर लोकांना शिव्या देते, डॉक्टर लोकांना ट्रीटमेंट देते, तेवढंच वेळेला काही लोक न सांगता आशीर्वाद देऊन जाते. करेक्ट. करेक्ट. हे फार गोष्टी इम्पॉर्टंट आहे सर. तर हे गोष्टी आम्ही पेरेंट होऊन त्यांना घालायला पाहिजे सर डोक्यात. दिस आहे, दे हॅव टू बिकम डॉक्टर्स. हां, अनलेस जेन्युन आहे की तू इच्छाच नाही तुला, वी शुड नॉट फोर्स देम, पण यू शुड मेक देम अंडरस्टँड की दिस आर द ॲडव्हान्टेज ऑफ यू. सो आमचं ड्युटी आहे असं असतं सर. हां. आणि सर, सगळ्या प्रवासाकडे बघताना आता कसं वाटतंय? नाही सर, प्रवासा पहिला गोष्ट मला मोस्ट हॅपीनेस इज बोथ ऑफ दे जॉईन मी. करेक्ट. सर, इट इज बिकॉज समबडी हॅज टू. काय होतं, किती म्हणलं तरी घरचा माणूस सर, फरक पडतंय. पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मी यांच्या मागे अजून आहे की विल गो फॉर पब्लिक इश्यू, पण हे लोक तयार होत नाही म्हणून मी गप्प बसतो. तर माझं फार इच्छा आहे सर, मला अजून ग्रो व्हायची इच्छा आहे सर. मला खरं सांगतो, बिकॉज आय हॅव सीन व्हॉट इज द प्लेजर ऑफ ग्रोथ. तो ग्रोथ व्हायला पोटेन्शियल आहे. आणि देवाने एक माणसाला एकच लाईफ दिली असते, ते लाईफमध्ये यू शुड फुलफिल व्हॉट यू वॉन्ट. करेक्ट. पोटेन्शियल आहे, विजन आहे, स्कोप आहे, इकॉनॉमिक्स तुमच्या मागे आहे, देन वाय यू शुड नॉट बिकम. वा. पण यांच्यामुळे मी थांबलो. त्यांचा पाय ऍक्सिलेटर असतो नेहमी, आम्हाला थोडं मध्ये मध्ये ब्रेक मारावं लागतं. ते म्हणतात ना की एखाद्याला जर आपलं मिशन कळलेलं असेल ना, तर तो आपल्या आयुष्याचा हिरो होतोच होतो. त्याप्रमाणेच हा सगळा प्रवास डॉक्टर सरांचा हा एक खूप छान सिनेमा आहे. आणि अर्थात ते बच्चन आहेतच, आणि त्यामुळे हे थांबणार नाहीये. कितीही कोणीही ब्रेक दाबा, किती कोणीही थांबवण्याचा प्रयत्न करा, बच्चन है तो बच्चनगिरी करके ही रहेंगे. आणि या सगळ्या बच्चनगिरीला सर खूप खूप शुभेच्छा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि इतका छान तुमचा रसूल घडवून सांगितला. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू सो मच.